यस्य सर्वे समारंभा कामां संकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुं पंडितं बुधाः। भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमकृतेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महाग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाच्या 19व्या श्लोकाचा आपण विचार करतो आहोत। यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहुं पंडितं बुधाः। ज्यांचे सर्व कर्म आहेत, पण ते कर्म कसे आहेत? फल इच्छा रहित, ज्याला फार महत्व आहे। कर्म सर्व कसे आहेत? फल इच्छा रहित। आणि पुन्हा कसे? 2 गोष्टी येतील, एक फलाची इच्छा नसणं आणि कर्माचा अभिमान नसणं, या 2 गोष्टी आहेत। या 2 गोष्टी जर नसतील तर नक्की आपली सगळी कर्म ज्ञान रूपी अग्नीमध्ये जळून जातात। ज्ञानाग्नि सर्व कर्म भस्मसात कुरुते तथा। किंवा इथं म्हटलं ज्ञानाग्नि दग्ध कर्माणं, पण या 2 गोष्टी, एक फलाची इच्छा न करणं आणि कर्माचा अहंकार न बाळगणे, या 2 गोष्टी जर केल्या तर ज्ञानरूपी अग्नीमध्ये सर्व कर्म जळून जातात आणि मग बीजभाजून केलेलाही पुन्हा जन्म मरण नाही। मात्र कर्मामुळे जन्म मरण आहे। कर्मामुळे याचा अर्थ कर्माच्या फलाची इच्छा करून आणि त्याचा अहंकार घेऊन जर कर्म केले तर मात्र मग जन्म मरणाचं दुःख किती भोगावं आपल्याला काही प्रमाणच नाही। किती जन्म झाला फेरा आणि गणित नाही जी जातारा। मग किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, किती जन्म घ्यावे लागतील ते काही सांगता येत नाही। पण या 2 गोष्टी जर केल्या नाहीत तर मात्र ती कर्म ज्ञानरूपी अग्नीमध्ये जळून जाते आणि पुन्हा त्यानं जन्म मरणाचं दुःख भोगावं लागत आहे।
अर्थात त्या पुरुषाला, असा जो पुरुष आहे की कर्मफलाची इच्छा करत नाही आणि कर्माचा अहंकार घेत नाही, असा जो पुरुष आहे त्याला विद्वान पंडिता, पंडितम बुधा, बुधा हा म्हणजे विद्वान लोक, पंडिता हा पंडित आहे असं म्हणतो. अशा महत्वाच्या गोष्टी आहेत. माऊली त्याचा विस्तार करता आहे. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेद नाही, तरी फळापेक्षा काही संचरेना. माणसं कर्म करून जातात, पुढचा भागचा विचार नाही. कर्म जे करतात मागच्यांची तर मजाच होते. मग तुम्ही लबाड्या धबाड्या खोटं नाटक करून लोकांना लुटून किती साठवून ठेवा, शेवटी काय बाकीचे सगळे खाणारे मज्जा करणारे असतात लक्षात. आणि ज्यांनी करावे त्यांनीच भरावे. संपला तुम्ही, एकदा तो संपला की त्याचा काही संबंध नाही. मग किती कमवलं, काय कमवलं, कसं कमवलं हे त्याच्याकरता आहे, बाकीच्याला त्याचं काही घेणं देणं नाही. त्याच्याकरता आपल्याला वाल्याची गोष्ट माहितीच आहे. सगळ्यांना विचार, अरे मी एवढं पाप करतो, तुम्ही करतो तर करता, आम्हाला काय करायचं? तुमचं काम आहे, तुम्ही कसं आणा आम्हाला, पण आम्हाला घालाय आणून एवढंच. तुम्ही कसं कमवता हे आम्हाला माहित नाही, आणि त्याच्यात आम्ही वाटेकरी हो नाही. हा पुण्यात वाटेकरी होतो एखाद्या, पण पापात तर नाहीच. मग कशाला पाप करा, मारू द्या ना. जसं व्हायचं तसं होईल आणि होतच असतं. आपण का भरती करा, कशा करताना आपण का फेडत बसा. पण जे करतात त्याला फेडावं लागतं, जे करतात त्याला फेडावं लागतं. पुष्कळ जगामध्ये लबाड्या करणारे लोक आहेत, चोऱ्या करणारे लोक आहेत. मग ते काय करतात बिचारे, त्यांची परंपरा मज्जा करते नाही, पण त्यांना मात्र ते भोगावं लागतं. म्हणून नेहमी सत्य मार्गाने चाला, म्हणजे आपल्याला त्याचं फल चांगलं मिळतं. दुःख भोगावं लागत नाही, जन्म मरण भोगावं लागत हो नाही आहे. बाकी कुटुंबातल्या लोकांचा आपला काही संबंध नाही, नव्हता, नाही आहे आणि राहणार हो नाही. तुम्ही काय करता ते तुमचं तुम्ही बघून घ्या. तुम्ही कसं करता, चांगलं करता का वाईट करता हे तुमचे तुम्हाला लकला. त्या घरातल्या माणसाला त्याची काय, त्याला काय करतात, भोगायला फक्त एकटाच. जो करील तो भोगेल, त्यानं त्याचं काही कर्तव्य नसतं. मग तुमचं काम आहे आम्हाला आणून घालायचं, तर तुम्ही काही करा. म्हणून माणसाने नेहमी सत्कर्म योगे वय फार चांगलं करावं, लबाड्या करू नयेत. कोणी तुमचं नाव घेत नाही. हा आमच्या आईबापाने खूप लबाड्या करून कमवलं, आमच्याकडे असंही म्हणत नाही कोणी. काय कमवलं सुद्धा म्हणत नाही कोणी. आता काही माणसं ते पाढे वाचायची सवय असते, घरातली माणसं कंटाळून जातात.
म्हणजे आम्हाला फोन करून तुम्ही काही सांगावं या ना, आता आम्ही काय सांगणार काय असं बऱ्याच वेळा घडतं. अहो हे सारखं आम्ही एवढं केलं आणि आम्ही तेवढं केलं आणि मी सारखं एवढे कष्ट घेतले आणि ते सारखं तेच गाणं गात राहत. मग केले ते केलं काय आमच्या उपकार केले काय बघा. उपकार न झुपकार गाढवाला नमस्कार. म्हणून कोणाला सांगायचं हो कोणाला म्हणजे घरातल्या माणसाला हो मी एवढं कष्ट केलं मी एवढं केलं तुम्हाला काय दर्शन देत अजिबात बोलायचं नाही. ते माणसं बिचारे कंटाळून जातात त्याचं ऐकून ऐकून ऐकून. एकाला मी फोन केलाच म्हणून तुम्ही असे काही महाभारत सांगता म्हणजे लोकांना नाही बाबा नाही बाबा अरे नाही कशाला सांगतात त्यांना काय तुम्ही काही केलं त्याला काय काय त्याचं कशाला सांगितलं असतं तुम्ही आणि तुम्हाला कोणी करायला सांगितलं होतं. मग ह्यांच्याकरता केलं नाही की आम्ही अरे हो त्यांच्याकर त्याला उपकार आहे की त्यांना त्याचा ते उपकार मानतच नाही तुम्हाला किंमत देतच नाही. मुलं तर जेवढी सासू सासऱ्याला किंमत देतात त्याच्या लेश मात्र आई बापाला किंमत देत नाही लक्षात. म्हणून म्हटलं या दया पुरुषाच्या काही कर्माचा तरी खेद नाही तरी फळापेक्षा काही संचरेना. पण माणूस बाकीच्या पोरानं सोरण नाही म्हणत बायकोनं सांगेल त्या बाईक मध्ये पुढे काय नव्हते महाभारत रोज उठून तेच कुणाला सांगायचं नाही आणि चांगलं करीत राहायचं वाईट करायचं नाही. जे केले ते हरी तुम्हाला समर्पण. उतू गेल्यावर कृष्णार्पण म्हणतात. कृष्णार्पण होत नाही पण आता जे आतापर्यंत केलं ते पोरा सोडा नाही सांगत सुनार नाही पोरं नाही कुणाला नाही. मग जे झाले ते हरी तुम्हाला समर्पण. जे झालं ते रोज देवाला अर्पण करायचं झोपताना त्याच्या पुढं हात पसरायचे आणि देवा दोन गोष्टी त्याला प्रार्थना करायची. मला अखंड नामस्मरण करत माझा देह करून दे ही एक प्रार्थना करा. आणि दुसरी अशी प्रार्थना आहे की देवा सकाळपासून जे आतापर्यंत मी केलं झोपेपर्यंत ते तुम्हाला समर्पण असं करा. म्हणजे आपल्याकडे काही राहत या दोन गोष्टी रोज प्रार्थना करत आधी त्याला दया तर देवाचं नाव घेत आपला देह पडेल आणि मोक्ष मिळेल. त्याला दया येतेच म्हणून रोज त्याला प्रार्थना विसरायचं नाही अजिबात झोपताना हात जोडून आणि हात पसरून त्याच्या बरोबर जे काही सकाळपासून जे झालं असेल ते तुमच्या चरणावर समर्पण. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेद नाही तरी फळापेक्षा काही संचरेना. म्हणून ज्या पुरुषाच्या मनामध्ये कर्म करण्याचा त्रास मुळीच वाटत नाही कर्म करण्याचा कंटाळा येत नाही. अर्थात ज्यावेळी ते कर्म करत असतात त्यावेळी ते मोठ्या उत्साहाने कर्म करतात. मोठ्या उत्साहाने अभिमानाने. मात्र विद्वानाच्या मनामध्ये कधीही कर्माच्या फलाची इच्छा मात्र नसते आणि ते कधी गैरकर्म करणार हेही नाही करणार. म्हणून कर्माचा तरी खेद नाही.
ज्या ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी कर्म वाईट केलंच नाही तर खेळ कशा करायचा आहे, दुःख कशा करता, तरी फळापेक्षा काही संचरेना, फळाची अपेक्षा त्यांच्या मनामध्ये कधीच प्रवेश करू शकत नाही. लक्षात. आणि पुन्हा एक दुसरी गोष्ट सांगतात माऊली, आणि हे कर्म मी करीन अथवा सुरू केलेले कडीला नेईल, आदरिले सिद्धी नेईल. येणे संकल्पे ही दयाचे मन विटाळे ना, आणि हे कर्म मी करीनच, घर बांधूनच दाखवील, गाडी घेऊनच दाखवील. कसं करतात? आपल्या माग काय ते फुटपाथवर राहते का? मग आपण काय संकल्प करायचे घेण्या देण्याचे? कशा करता? आहे तोपर्यंत मस्त दान धर्म सत्कर्म भजन पूजन करत राहावं, तिकडे करूच नाही तर न करू. आणि त्याच्याकरता अभिमान घ्यायचा नाही, हे कर्म मी करीनच, अजिबात नाही. जसं होईल करायचंच नसतं, करीतच नाही. जसं व्हायचं तसं होईल. म्हणून माऊली मुद्दाम सांगताय, हे कर्म मी करीन आणि आदरणीय सिद्धी नेईल. हे मी कर्म करीन आणि ज्या कर्माला सुरुवात केली ते कर्म मी कडेला नक्की नेईलच. येणे संकल्पे दयाचे मन विटाळे ना, असा ज्याच्या मनाला या संकल्पाचा विटाळ सुद्धा होत नाही, मी हे करील आणि सुरू केलेलं कडेला नेईलच, हा परमार्थाचा बद्दल जरूर कर म्हणा. मी ज्ञानेश्वरीचे रोज पारायण करीनच, जरूर म्हणा. आणि हे बरेपर्यंत करीतच राहील असा संकल्प करा. बाकी प्रपंचातल्या कर्माचा संकल्प करायचा हो नाही. रोज एवढ्या माळा जपत राहीलच, तसे झोपणार नाही असा संकल्प करा. बाकी प्रपंचातल्या कुठल्याही कर्माचा संकल्प करू नका. आणि ते मी कडीला नेलच. मी सांगितलं तुम्हाला, मी ज्ञानेश्वरीचे 1000 पारायण करीन, गाथ्याचे 1000 पारायण करीन असा संकल्प करा. और नुसता संकल्प नाही, करत राहा. नाही झालं त्याच्या बापाला दुसरा जन्म द्यावा लागेल आपल्याला पुन्हा वैष्णवांच्या कुळात, आणि त्याला हे करून घ्यावंच लागेल. हो, हा संकल्प जर केला तर त्याला योग भ्रष्ट म्हणतो. की भगवंताला आपल्याला तो पूर्ण करण्याकरता पुन्हा चांगल्या कुळात जन्म द्यावाच लागतो. आणि ते आपल्या हातून पुन्हा पुढचं राहिलं, जे राहिलं होतं ते पूर्ण करून. पण मी याच्यावर 3 मजली बांधील असा संकल्प केला आणि मध्येच मिळाले तर त्यांच्या हाताने ते पूर्ण होणार. त्यावेळी येणार नाही इकडे. तर कुणीकडे जात्री कुणाच ठेव, गाढवाचा का डुकऱ्याचा का कुत्र्याचा का मांजराचा का कुठला जन्म मिळेल काही सांगता येत. पण परमार्थाचा जर संकल्प केला, नुसतं संकल्प नाही करायचं, करत राहायचं. संकल्प करायचा जेवढं होईल तेवढं करा, पण करत राहायचं नियमाने. काय रोज 10 वाजवायचं पण नियमाने करत राहा. बाकीच्या उरलेल्या कडीला नेणं त्याचं काम आहे.
हो, तो नक्कीच आपल्याला पुन्हा उत्तम खैदान कुळात नाही, उत्तम वैष्णवांच्या कुळातच जन्म देईल आणि ते आपल्याकडून पूर्ण करून घेईल. लक्षात, इतकं महत्व आहे त्याला. असं अनेक ठिकाणी भगवंतांनी सांगितलं, मी तुम्हाला आठवण देईल पुन्हा. म्हणून हे कर्म मी करीन, याचा अभिमान नाही. मी गाडी गेलेच आहे, मी घोडी गेलेच आहे, मी घर बांधलेच आहे, मी पोरांचे लग्न केल्याशिवाय मरणारच नाही. फालतू संकल्प करायचे. लक्षात ठेवा, त्यांचे होणं त्याच्या का ब्रह्मचर्य आहे, त्याचा विचार करायचा, त्याचा संकल्प करायचा, त्याच्याकरता प्रयत्न करायचे. नरकाला जावं लागेल, लक्षात ठेवा. पण परमार्थाचे जर संकल्प केले तर मात्र ते भगवान आपलं सिद्धीला नेते आणि त्याच्याकरता त्याला जन्म आपल्याला पुन्हा सामान्य भिकारीच्या कुळात नाही देत तो जन्म, किंवा हे दारुडे खाणारे पिणारे याच्या कुळात जन्म देत नाही. तो वैष्णवांच्या कुळात आपल्याला जन्म देतो आणि आपल्याकडून ते सर्व परमार्थ पूर्ण करून घेतो. आणि नुसता पूर्ण करून घेत नाही, पुन्हा मोक्ष देतो. असं त्याला म्हणतो. म्हणून या संसारातल्या कर्माच्या संकल्पाने संकल्प करत नाही आणि त्याच्याने त्याचं मन सुद्धा कधी, त्या मनाला सुद्धा तो कधी स्पर्श करत हो नाही. ज्ञानाग्नीची मुखे जेने जाळले कर्म असे घे. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात करुते तथा. ज्ञानाग्नीचे मुखे जेने जाळले कर्म असे घे. तुमच्या लक्षात आलं सर, श्लोकात काय सांगितलं की जो कर्मफलाची इच्छा न करता कर्म करतो आणि कर्माचा अभिमान घेत नाही, या दोन गोष्टी ज्याने केल्या त्याचे कर्म बाकीचे जे आहेत ते ज्ञानाग्नीमध्ये जळून जातात. पुन्हा त्याला ते जन्म मरणाला कारणीभूत होत नाही. ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळले कर्म असे खे. तो कर्माचा अभिमान घेत नाही, कर्माच्या फलाची इच्छा करत नाही, असा जो आहे तो परब्रह्माची मनुष्य वेखे ओळख. तो कोण आहे? तो माणूस नाही आहे. लक्षात, अर्जुना, तो परब्रह्म आहे. जो कर्माचा अभिमान घेत नाही आणि कर्मफलाची इच्छा करत नाही आहे, तो परब्रह्म आहे असं तू ओळख. त्याला फालतू समजू नको. म्हणून दोन गोष्टी नेहमी सांभाळायच्या. संकल्प करायचा परमार्थाचा, संसारातल्या कुठल्याही कर्माचा संकल्प करायचा नाही आणि त्याचं फलाची इच्छा करायची नाही आणि त्याचा अभिमान घ्यायचा. एवढ्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या ना तर याच देही हे ते दोघा भोगो मोक्षात असो. संकल्प करायचा नाही, त्याचा अभिमान घेऊन करत राहा करत राहा करत राहा. मी करीनच, माझ्यामुळे एकदम सगळे व्हायलाच पाहिजे, तुझ्यामुळे आता काही होणार नाही आणि तू नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. मग या गोष्टी सांभाळा असं भगवान अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला सांगतात. त्यक्त्वा, ते सांगितलं पुन्हा, त्यक्त्वा कर्मफला संगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः.
त्यक्त्वा कर्मफलासंगम, नेहमी नित्य आहे तोपर्यंत कर्म आणि कर्माच्या फलाची आसक्ती स्थापन होईल. आणि नित्य अशा प्रकारे नित्य तृप्तो निराश्रय हा जो कर्मफल आणि कर्माची आसक्ती टाकतो तो अखंड तृप्त असतो. नित्य तृप्तो निराश्रय हा तो नित्य तृप्त आहे, निराश्रय आहे. पण या दोन तीन गोष्टी ज्याने टाकल्या तो नित्य समाधानात तृप्त राहत. आणि जो कर्माचा अभिमान घेतो, मी हे करीलच आणि मला याचा असं मिळालंच पाहिजे फल, बस तो मात्र त्याला मात्र दुःख भोगत राहावं लागतं असं भगवान सांगतात. ना म्हणून त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्य तृप्तो निराश्रय हा. कर्मफलाची इच्छा करायची नाही, अभिमान घ्यायचा नाही, करीनच अजिबात नाही. हा परमार्थाचा अवश्य अभिमान घ्या आणि ते करत राहा की आपल्या या अमोल मनुष्य देहाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार हो नाहीये. आणि तोच आपल्या मागे पुढे उभा राहून आपला सांभाळ करील, आपल्या दुःखाची निवृत्ती करील. कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. कर्मामध्ये प्रवृत्त होऊन सुद्धा तो काहीच करत नाही. कर्म तर होणारच आहे, पण त्याचा अभिमान आणि त्याच्या फळाची इच्छा कर्मच होणार. पण जरी तो कर्म त्याच्याकडून होत असले तरी तो काहीच करत नाही. ते होणार, ते होत राहणार, पण त्याने फक्त त्याच्या कर्माच्या फळाची इच्छा करू नये, कर्माचा अभिमान घेऊ नये आणि संकल्प करू नये. माझ्या जवळ मी हाताने माझ्या करीनच हे सगळं नाही, तुझ्या हाताने काय होणार नाही आणि तू संकल्पही करू नको, काय व्हायचं तसं होईल. काय जो शरीरी उदासू फलभोगी निराशो नित्यता उल्लासो होण्यासे. जो शरीरी उदासू फलभोगी निराशो नित्यता उल्लास होण्यास. जो या शरीराबद्दल उदास आहे. उदास आहे म्हणजे काय? उदास याचा अर्थ अहम भाव रहित आहे, कधीचा अभिमान नाही घ्यायचा आणि फलभोगाची इच्छा करायची नाही. फलभोगी निरीच्छ काय म्हणजे फलाबद्दल निराशू, फलभोगाबद्दल कधीही इच्छा करायची नाही. लक्षात, फलभोगी निराश, नित्यता उल्हास होणे आणि मग तो अखंड आनंदात राहतो. कुठल्या भानगडीत नाही, त्याला खेद नाही, दुःख नाही, भानगड नाही, काही नाही. त्यात जो शरीरी उदासू अहम भाव रहित आहे, शरीराचा तादात्म्य नाही, शरीराचा अभिमान हो नाहीये लक्षात ठेवा. फलभोगी निराश
फलाबद्दल इच्छाच नाही करायची. नित्यता मग तो मात्र नित्य अखंड आनंदात आहे. त्याला दुःख कधी प्राप्त होणार? शरीराच्या तादात्म्याने दुःख होतं, कर्माचा अभिमान घेऊन कर्म केल्याने दुःख होतं, कर्माच्या फळाची इच्छा केल्याने दुःख होतं, संकल्प विकल्पाने दुःख होतं. या सगळ्या गोष्टी सोडायच्या की तो नित्य उल्हास होऊन असे. मग तो मात्र विठोबाचे राज्य आम्हा. वर्षातून एकदा दिवाळी नाही. हो, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. विष्णुदास नामा जीवे भावी हो. अखंड दिवाळी आहे, अखंड आनंद आहे. का? आपलं स्वरूपच येते. आपलं स्वरूप आनंद स्वरूप आहे. आपलं स्वरूप सत्स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. मग आनंद का होत नाही? या बाकीच्या भानगडी होत नाही आनंद. तर तादात्म्य घेतो, शरीराचा अभिमान, कर्माचा अभिमान. हे करी दुसरे करतात ते पटत नाही. माझ्याच हाताने व्हायला पाहिजे, तुम्हाला काही जमतच नाही. जमून नाही जमून काय करायचं आपल्याला? आता कुत्ता जाणे म्हणजे उगेच आता दीपावलीचं बरं भांगली असते. त्या पोरीला नाव ठेवून 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 काय करायचं आपलं? करोत न करोत नाही तर आता सगळं ऐकतं मिळतं. त्यांना करायची सुद्धा गरज नाही. उगा आता तुमच्यामुळे हे करायचं काय? म्हणून त्यांना करायची गरज. तुला येतच नाही, त्यांना यायची काय गरज? आता सगळं ऐकतं मिळतं काय? आपलं किलो किलो आम्ही काम नाही, काय करायचं? म्हणून आपण त्यात गुंतायचं नाही, त्यांना म्हणायचं बी नाही, भानगडीत पडायचं. त्यांनी कसं जाईल? खूप छान, खूप छान, खूप छान. चुकलं तरी चुकतच असतं बाई. येईल मी करते बघ माझं, म्हणजे तुला पण येईल कसं काय. पण रागवायचं नाही, काय अभिमान घ्यायचा नाही, चुकलं तरी बोलायचं नाही. चुकू दे, चुकतच असतं. माझे चुकत होते, माझ्या सासूने मला सांगून सांगून मला यायला तुला येईलच, आणि नाही आलं तरी आपलं बाहेरच आणायचं आमच्या नंतर, आणि आनंदात राहायचं. कळलं का तुम्हाला? नित्यता उल्हास हो. काही गोष्टी तुम्ही भगवान सांगतात अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला ते लक्षात ठेवायचं. म्हणजे तेही आनंदात सारखी म्हातारी सारखी बडबड करीत राहा असं म्हणणार हो नाही. सारखं आम्हाला बोलत राहा असं म्हणणार नाही. येत बोलायचं नाही. काय करते आपण? आता आपलं काय? आता आपलं काहीच नाही. आता सगळं कोणाचं आहे? त्यांचं आहे. नाचलं तरी नाचू दे, नाचतच असतं. माझ्याही हाताने नाचत काय असं म्हणे. माझी सासूसारखी सासूच नाही हो. तर माझ्या सासूला खूप आयुष्य द्यावं द्यावं. असली सासू असेल असं करत नव्हतं, नाहीतर कवा दीपावली नको तसं म्हणायला. कळलं का तुम्हाला? असं राहा असं कोण सांगते? भगवान सांगतात. म्हणजे तुम्हाला नित्य आनंद प्राप्त. हातपाय धुवून त्यांच्या मागे लागू. जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची ओगरा पुरे
पुरेन म्हणे धनुर्धरा, म्हणेचे धनुर्धरा आरोगिता, जो संतोषाचा गाभारा, हो नित्य आनंद, आपलं स्वरूप आहे नित्य आनंद, नित्य संतोष. लक्षात, संतोषाच्या गाभाऱ्यात राहायचं, नेहमी आनंदाच्या गाभाऱ्यात राहायचं. आणि पुन्हा आत्मबोधाची या ओगरा. ओगरा म्हणजे, ओगर म्हणजे जेवण. वैष्णवांचे घरी मांडीला ओगरा, असं नामदेवराचे गाऊन घ्या. ओगरा म्हणजे जेवण. कोणतं जेवण? आत्मबोधाची या ओगरा. आत्मबोधाचं जेवण जेवत राहावं आणि सदा आत्मबोधाने आनंदाच्या गाभाऱ्यात राहावं. दुःख मानायचंच नाही, आनंदात राहायचं, सगळ्याला आनंदात ठेवायचं आणि आनंदात जायचं. आणि त्याने सांगायचं, आम्ही गेलो तर तुम्ही अजिबात सोंग करायचं नाही, रडण्यास. आनंदात वाट, आनंदात, आनंदातच लावतात ते पण. प्रश्न नाही, आनंदात वाटे लावा, रडत लावू नका, लोकांना दाखवू नका. सोंग हे मी तर सांगून ठेवलं, मी गेल्यावर रडायचं, सोंग करायचं नाही, काय मस्त राहायचं. काय तेव्हा मला माझी मुलगी म्हटली, मला भाऊ येतो का मुलाला? म्हणजे तो घालणारच नाही, शेवटी पण नाही घालणार. शेवटी पुढं तो पुढं बसलेला असतो, तिकडे तोंड करून. मला काय हात पाय नाहीत काय, मला काय रांगोळ घालत पाहिजे. तसली ती आशा करायची नाही कोणाच्या. आपण आहे देवाला फक्त प्रार्थना कर, देवा चांगलं ठेव, तुझ्या भजन कर. तो चांगलं ठेवी, भजन करत राहा आणि आत्मबोधाची या ओगरा, नेहमी आत्मबोधाचं भोजन करत राहा आणि आनंदाच्या गाभाऱ्यात राहा, नित्य आनंदाच्या. कारण नित्य आनंदापुढे आनंद तो कोण? विषय सुखमयी बापुडे ते क्षीण, जेथे न सरेची वैकुंठ सदन, शेषशाही त्रिकुट भुवन हो, नेघोनिया नेघो म्हणूनिया सारिती परवते, घेऊ संग सुख हरीच्या सांगत. हरी आपल्या बरोबर आहे असं म्हणून थोडा त्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. तो आहे म्हणून सगळे, हो तो नसेल तर सगळं संपलं. म्हणून आनंदात राहायचं, आनंदाच्या गाभाऱ्यात. भगवान सांगतात अर्जुनाला, लक्षात घ्या. किंवा अर्जुनाचं निमित्त करून आपल्याला सांगतायत आत्मबोधाची. आणि नेहमी जेवण कोणतं घेतलं म्हणतात? आत्मबोधाचं. ओगरा म्हणजे जेवण. पुरेन म्हणेची धनुर्धरा आरोगिता. परमार्थात मात्र का जप करत बसता असं नाही, पुरं म्हणायचंच नाही, करतच राहायचं, करतच राहायचं, करतच राहायचं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, गगनाहुनी वाढ नाम आहे. घरात घेत राहायचं, घेत राहायचं, कंटाळा करायचा. पुरेन मानेचे धनुर्धर आरोगिता. आत्मबोध श्रवण करताना, ग्रहण करताना, भजन करताना पुरं म्हणायचंच नाही. जरी ठरलेला जप आपला काही, कोणाचा 10 माळा, कोणाचा 20 माळा, कोणाचा 100, कोणाचा 200 असं जप करतात लोक. माळ ठेवली तरी चालूच, तोंड बंद ठेवायचं
नाही, अखंड त्या आनंदात. कारण त्याच्यात जो आनंद आहे, त्याच्यात जे सुख आहे, त्याच्यात जे समाधान आहे, ते कशातच नाही. कशातच नाही. हे बाकी दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. आपलं आनंद स्वरूप आहे, आपलं आनंद जीवन आहे. आनंदात जगायचं, आनंदात राहायचं, आनंदाने. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहे. तेव्हा झालेली सेवा भगवत चरित समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण पूजा. पुंडलिक वरदा आता विश्वात्मके कोणतं म्हणतो आपण